मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडला सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली असून गेले 3 दिवस वाल्मिक कराड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला सलाईन लावण्यात आल्याचं समजतंय। प्राथमिक माहितीनुसार वाल्मिक कराड याला युरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याची माहिती आहे। सिस्टायसिस हा मूत्राशयाचा आजार असून यामध्ये मूत्रमार्गामध्ये बॅक्टेरियामुळे हा संसर्ग होतो। वाल्मिक कराड याला अशाच आजाराची लागण झाल्याचा अंदाज आहे। तर मूत्रमार्गातील बॅक्टेरियामुळे युरोसिस्टायसिस या संसर्गाची लागण वाल्मिक कराडला झाली आहे। गेल्या 72 तासांपासून प्रकृती खालवल्यामुळे कारागृहातच त्याला सलाईनद्वारे औषधोपचार सुरू होता। संसर्ग रक्तापर्यंत पोहोचल्यास लिव्हर आणि किडनी निकामी होण्याचा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। याचा तीव्र ताप, ओटीपोटात वेदना आणि मूत्रमार्गातील बॅक्टेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो अशक्त झाल्याचं समजतंय। कराडला अंबेजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार आहे।